या दिवाळीला मी गूळ घालून पुरणाच्या करंज्या केल्या होत्या। आधी चणे भाजून भरडून मग दळून घेतले आणि या चण्याचं पीठ तुपावर चांगलं भाजून घेतलं। या भाजलेल्या चण्याच्या पिठामध्ये गूळ घातलं की याला पुरण म्हणतात। 1 वाटी सुकं खोबरं किसून भाजलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं। भाजलेल्या चण्याच्या पिठामध्ये बारीक केलेलं गूळ घातलं। आपल्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकतो। गूळ मिक्स केलं आणि मग मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालून 1 मिनिट फिरवून घेतलं। त्यामुळे पीठ आणि गूळ चांगलं एकजीव झालं। हे पुरण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेतलं। या पुरणाचं सारण करण्यासाठी या पुरणामध्ये अर्धी वाटी भाजलेले सफेद तीळ घातले, भाजून मिक्सरला लावलेलं सुकं खोबरं घातलं, त्याचबरोबर वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घातलं। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून करंजीचं सारण तयार करून घेतलं। करंजीचं सारण करण्याची ही कोकणातील पारंपरिक पद्धत आहे। आता करंजीच्या पारीसाठी पीठ मळायला घेतलं। त्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे। मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। मैद्यामध्ये मीठ मिक्स करून घेतलं। नंतर कडल्यामध्ये 3 चमचे साजूक तूप गरम केलं आणि या गरम तुपाचं या मैद्यामध्ये मोहन घातलं। आधी तूप आणि मैदा एकजीव करून घेतला, मग साध्या पाण्याने पीठ मळून घेतलं। हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैलही नाही, नॉर्मल मळून घेतलं। पिठाचे लहान लहान गोळे करून घेतले आणि करंजीची पारी लाटून घेतली। या प्रकारच्या करंज्या करताना करंजीची पारी अगदी पातळ लाटून घ्यायची। या करंज्या आपण करंजीच्या साच्यात करणार आहोत, त्यासाठी ही पारी या साच्याला लावली। या पारीमध्ये हे पुरण भरून घेतलं। पारीच्या कडेला बोटानेच पाणी लावलं। पारीचा दुसरा भाग जो अर्धा राहिला आहे तो त्याच्यावर चिकटवून घेतला। आपली करंजी तयार झाली। अशा करंजीच्या साच्यामध्ये करंज्या एकसारख्या आणि पटापट होतात। साच्यामधून करंजी काढली की एका स्वच्छ अशा कपड्यावर ठेवायची। बाकीच्या करंज्या तयार होईपर्यंत कपड्याने ह्या करंज्या झाकून ठेवायच्या। करंज्या करून झाल्या की तेल गरम करत ठेवायचं। तेल चांगलं तापलं की गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि सगळ्या करंज्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या। खवा, खोबरं किंवा रवा कोणतंही सारण घालून केलेल्या करंज्यांपेक्षा कोकणात केल्या जाणाऱ्या या पुरणाच्या गूळ घालून केलेल्या करंज्या चवीला सरस होतात। कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेल्या या रुचकर करंज्या 2 महिने सहज टिकतात।